परभणीतील पाथरी तालुक्यातील लोणी शिवारातील एका शेतकऱ्याने केळीच्या भावघटीमुळे 5 एकरांतील 5,500 केळीचे पीक जेसीबीने मोडत काढण्याचा धक्कादायक निर्णय गुरुवारी घेतला आहे। परभणीतील पाथरी तालुक्यातील लोणी शिवारात गट क्रमांक 81 मध्ये शेती असणारे शेतकरी सूरज देवी रामनिवास पोरवाल यांनी मागील वर्षी त्यांच्या मालकीच्या 5 एकर क्षेत्रावर 5,500 केळीच्या झाडांची लागवड केली होती। सुयोग्य शेती पद्धती, खत पाणी, मजूर, वाहतूक यावर त्यांनी एकूण सुमारे 5 लाख रुपये खर्च केले होते। चांगले उत्पन्न मिळेल या अपेक्षेने त्यांनी या पिकात मेहनत घेतली होती। मात्र यंदा केळी बाजारपेठेत गंभीर घसरण दिसून आली आहे। सध्या केळीचे दर 200 ते 250 रुपये इतके खाली घसरले असून उत्पादन खर्चही न निघणारी स्थिती निर्माण झाली आहे। यामध्ये भर म्हणजे व्यापाऱ्यांनीही या दरात तयार झालेल्या केळीला हात लावण्यास नकार दिल्याने शेतकरी पोरवाल पूर्णपणे अडचणीत आले। अखेरीस परिस्थिती समोर हतबल होत पोरवाल यांनी गुरुवार 20 नोव्हेंबर रोजी सकाळी जेसीबीच्या सहाय्याने संपूर्ण केळीचे पीक मोडून काढण्यास सुरुवात केली। पोरवाल यांनी सांगितले की वर्षभराची मेहनत, लाखोंची गुंतवणूक आणि शेवटी बाजारभाव कोसळल्याने सर्व परिश्रम पाण्यात गेले। हा निर्णय घेताना मनाला वेदना झाली, पण दुसरा मार्गच नव्हता। या घटनेच्या पार्श्वभूमीवर केळी उत्पादकांच्या अडचणी, बाजारातील अनिश्चितता आणि हमी भावाच्या अभावाबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। शेतकऱ्यांना योग्य दर व स्थिती बाजार व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत अशी स्थानिक शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे।